पेट धरायचं, श्वास घ्या मोठा. काय माझी कोणती व्हेज नॉन व्हेज डेअरी आणि अजून एक त्यासोबत सी रिॲक्टिव्ह CRP. CRP चला अरे सर्व फोटो घेतले वाटतं. कसलं मग ब्लॉग चालू आहे ना. अगं बाई असलं एकटे झाड वगैरे मग आता काय साडी घालून ब्लॉग काढायचा बघा. सुरेली आखी आली. सुरेली गेली आता. शुभ्या जर गेला तर डायरेक्ट कंपनी काढूनच टाकणार आहे त्याला आता. ना पुढं नाही स्मिता तिला चेकायचं होता. त्याला माहिती ओके तर मंडळी आपण चालू शुभमला आता सर्किटला सोडायला. विषय असा झालाय की शुभम जस्ट कालच आला गावावरून. मग आठवड्याभरच्या सुट्ट्या घेतल्या होत्या कंपनीनं तर त्याला लेशिवे दिल्या होत्या. पण आता विषय असा वापस झालाय की त्याच्या फॅमिलीमधून एक्सपायर झालं आहे. त्याच्यामुळे त्याला वापस अर्जंटली आता निघावं लागणार आहे. सो आपण त्याला सर्किटला सोडून येऊ आणि येऊयात मग आपण वापस. आता शुभमले घाईमध्ये आहे. सो आपण त्याला जरा काहीतरी नाश्ता खाऊ घालू आणि मग आपण त्याला स्वारगेटला सोडूत आणि मग येऊयात वापस रूमवर. गाडी कोणी राहून आलोय रूमवरती. आता मस्त आराम करूयात आपण. 2 hours later. आपण आता खाली जातोय कारण आपण आता मागवले ॲलर्जी टेस्ट. आपल्याला ॲलर्जी टेस्ट करायची. बघूयात आपण आपल्याला कशाची ॲलर्जी. आता मला असं काही पर्टिक्युलर गोष्ट काही झाली नाही पण म्हणलं कन्सल्ट करायला काय प्रॉब्लेम आहे. सो आपण अपॉइंटमेंट घेतली होती काल आणि ते आलेत खाली. पण मला फोन येतोय एका लेडीजचा. खरं तर दुसरे आलं पाहिजे. त्यांचा फोन पण वेगळं होतं पण बघूयात. फोन आला त्यांचा खाली. खाली म्हणता येते नाही की आम्ही आलो जाऊयात. ते असं होतं की वाटतं फक्त असं पिन मारून घेत होते ब्लड. ते नाही, ते ब्लड ग्रुप साठी करते. अच्छा लॅब मध्ये करतात. असं जर आपण प्रोसेसिंगला द्यायचं असेल तर असंच घेऊन. फास्टिंगची गरज असते का याला? असं काय नसतं. स्ट्रेट धरायचं, श्वास घ्या मोठा. काय बँडेज. माझी कोणती व्हेज नॉन व्हेज डेअरी आणि अजून एक त्यासोबत सी रिॲक्टिव्ह CRP. ओके. ते कशासाठी असतं? ते फक्त तुम्हाला नाही काही इन्फेक्शन इन्फेक्शन बॉडीमध्ये. पण आता ही ब्लड कसं टेस्ट होईल की बाबा खरंच मिल्कला ॲलर्जी आहे किंवा. आता बघा हे संपलं आमच्याकडून मुंबईला जातं. हां इथनं म्हणजे मुलं असतात ती घेऊन जातात. ती विमाननगरला नेतात. तिथनं पुढे मुंबईला जातं. मग तिथं गेल्यानंतर म्हणजे इथनं सिरम सेपरेट होऊन जातं आणि मग डायरेक्ट मशीनला लागतात. मशीनला लागल्यानंतर ना मग मायक्रोस्कोपी होती आणि मग तुम्हाला रिपोर्ट करतात. अच्छा. मला वाटलं तुम्ही कन्फर्म करण्यासाठी फोन केला तर माणसं ही मेल अपॉइंट झाला होता वाटतं ना हो, येण्यासाठी. कुणाला तरी मुलगा होता पहिला. हा. त्याच्यानंतर मला असाईन झाली सिग्नेचर. तर मंडळी बघू शकतात आपण ॲलर्जी टेस्ट इथे घेतलेली आहे. आणि कशामुळे ॲलर्जी टेस्ट घेतलेली आहे कारण असंच आपण जरा थोडं कन्सल्टिंग करून घ्यावं म्हणलं की बाबा कशाची डेअरीची ॲलर्जी आहे किंवा कोणत्या मिल्क, चीज, बटर किंवा नॉनव्हेजची. कारण मी सारखं नॉनव्हेज खातोय पण मला प्रॉब्लेम होत नाही आहे कशाचा. हा थोडंसं इंडायजेशनचा प्रॉब्लेम व्हायला आहे पण असं नाही आहे की मला कशाची ॲलर्जी झालेली आहे. मग असं विषय सांगू काय आहे. मला असंच सहज कुपन आलं होतं डिस्काउंटमध्ये. त्याच्यामुळे म्हणलं एकदा ट्राय करा. आले कुपन तर वेस्ट कशाला करायचं म्हणून मी केलं. नाहीतर असं काही नाही आहे. नाहीतर करायचं असतं तर मी एक नॉर्मली ब्लड काउंट असं आपलं नॉर्मल हे केलं असतं. काय त्याला 300-400 रुपये देऊन. खरं तर ॲलर्जी टेस्ट 4,000, 5,000, 6,000ला भेटते. पण खरंच खूप डिस्काउंटमध्ये आणि कुपनमध्ये आलं होतं त्याच्यामुळे मला ट्राय करून घ्यावं. आणि असं झालं होतं की मी खाली गेलो
खाली गेल्यावरती अपॉइंट जे झाले होते ते मुलगा झाला होता अपॉइंट, पण विषय असा झाला की तो आला नाही, का आला नाही काय माहिती नाही. लेडीज आल्या अचानकच, त्यांचा फोन आला. मला वाटलं की कन्फर्म करण्यासाठी लेडीज मला विचारतायत की तुमचं कन्फर्म आहे का नाही किंवा तुमचा ऍड्रेस. मी त्यांना सगळं ऍड्रेस सांगितलं, ते खाली आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की मी तुमचं खालीच घेते, पण अचानकच इलेक्शनच्या ह्याच्यामुळं जरा थोडंसं भरपूर गर्दा गोंधळ चालू होता. त्याच्यामुळे त्या मॅडमला म्हणलं, मॅडम प्लीज म्हणलं तुम्ही वर येऊन माझं सॅम्पल घ्या. पण त्यांचं असं होतं की एक वेळेस सगळी बॉईजची रूम आहे ही आहे, तर मी तसं नाही येऊ शकत. पण आम्ही त्यांना हे केलं, रिक्वेस्ट केलं की मॅडम तसं काही नाही आहे, कोणच नाही आहे, तुम्ही प्लीज या. मी आणि माझा एक फ्रेंड आहे, वाटलंच तर इथं मी असं मग म्हणजे मी त्यांना सगळं ओपनली त्यांना सगळं सांगितलं. त्याने एकदम व्यवस्थित माझं टेस्ट घेतली आणि त्या मॅडमनी माझं चॅनल पण घेतलेलं आहे. सो मॅडम जर तुम्ही माझं बघत असाल चॅनल तर थँक्यू पण म्हणणार आहे मी तुम्हाला. तुम्ही खूप छान टेस्ट घेतलात बघा. ओके, सो आता आपण, माझी तर झोप झालेली आहे. मी झोपेतून उठून मला फोन आलेला आहे आणि मला लक्षात पण नव्हतं की आज येणार आहे ते म्हणून. सो आज सुट्टी आहे. आज शेवटी मी रूमवरच रेस्ट घेईल. जमलं तर आपण कुठं तर बाहेर जाऊयात आणि मग बघूयात. ओके, चल मंडळी, इकडं बघा आपण पायाला काय लावले. याला म्हणतात फूट मसाज, म्हणजे काय ती फूट पेलिंग पॅक काहीतरी लावतात ना. चला मंडळी, तोपर्यंत आपण मॅगी बनवूयात मस्त. Later that same evening. ओके, तर मंडळी आपण आता बाहेर जाऊयात, कारण मी एकटा जर लय बोर व्हायले मला. आपण काकू आजी त्यांना भेटून येऊ. खूप महिन्यापासून भेट झाली नाहीये आणि एक्झाम असल्यामुळं पण मला टाइम भेटला नाही. मग जरा आज सुट्टी पण घेतली, तर मग आज चक्कर मारून येऊ. सो जाऊयात आपण. ओके, सो मी आता जरा लवकरात लवकर आवरतो, फ्रेश होतो, चेंज करूयात आपण आणि निघूयात. ओके, चलो. 20 minutes later. काय करायली? बसले दुकानात. मी आलो म्हणलं, तू दिसलीच नाही. काकू म्हणली की नाही, म्हणली आजी दुकानातच आहे. मग काय चाललंय? एकदम मस्त. शेजारचं लग्न ठरलं. मग मी डबरा व्हायलो झाडा. बघ माझं पोट बघ. हा तू व्हायली चुडी काय तू. मी खराब झालेले. की जेवण कांदा मसाला आहे. आमची आजू शेट आहे, आमची आजू शेट. हे आमच्या आजी शेटचं दुकान आहे. आमच्या दुकानाची रिअल राणी मालकी नाही आमची ही आजी शेट. आणि दिवसानंतर आलोय, आज घरी आलेल्या दिवसानंतर. सेजलचं लग्न इथंच आहे ना खाली? ते इथं आहे का तिकडे आहे? खाली आहे ना? इकडं अगं नाही ना, असं वरी चढावरून येताना तिथं मंदिर आहे बघ. तिथं हळदी. अच्छा, तिथं हळद आहे. आणि लग्न कुठं? इकडच्या साईडला आहे. इकडं गंधवाला. अरे किती वेळ बोलायली. हॅलो, अगं निलेश दादा आलाय. चला, ह्याने सर्व फोटो घेतले वाटतं. कसलं मग ब्लॉग चालू आहे ना. अगं बाई, असलं एकटे झाड मग आता काय साडी घालून ब्लॉग काढायचा होता का तुला? अगं असलंच भारी दिसतेच, कसली राणीवाणी. त्या दिवशी मी आमचा व्हिडिओ काढून घेतला बर का. आई और बाबू तिचा बर्थडे होता ना, हा हा हा. तिच्या मैत्रिणीने ते हे करून घेतलं आमचं सगळं. हॅपी काय? हॅपी बर्थडे सुन. आमची आजी किती आग आहे बघ. काय पाहिजे? ते कुरकुरे पाहिजे. बरं घे. काय ग? कधी तोडून. 5 minutes later. ए कुठं चालली? नाही मी येत नाही, मी तिळगुळ तिळगुळ नाही, काही लाडू. ड्रायफ्रुट्सचा लाडू. वा, भारी हो. ह्याच आहे मेथ्याचा. ते हे म्हणत होते. अगं काय नसतंय का? काय मग अवघडच. काय करताय? ब्लॉग चालू आहे माझा. आता सुट्ट्या पडणार तुला. माझे भाऊ नाही म्हणजे मला सुट्ट्या पडणार. सुट्ट्या नाही, लगेच तर 4थं सेमिस्टर चालू होईल, पण सगळ्या पोरं घरी जातील ना. किती तारखेपर्यंत जाणार तू? आता 19 म्हटल्यावर
लग्नाच्या टाइमलाच येईल, मग तिकडंच लगेचच कॉलेज चालू होईल माझं तर. करू नको. मग कसं करू? तुझं मन आम्ही घरी जाऊच नको. नाही जा, तसं नाही म्हणत आहे. हो, लग्नाच्या पुढं नाही का 2-3 दिवस ये. हा मग आधी लवकर येईल ना. हात दिला आहे ना इथं. अगं हो ना, मग लवकरच येणार आहे डान्स ना. बिन्स करायचा नाही तुला. तुझा नीलू एवढा डबरा झाला इथं. डबरा झाला तर शरीर वळत जिम लाव की मग थोडस. आता नाही, आता तिकडे गेल्यावर माझ्यासोबत कर मग तू डान्स. मला येतं का? करू की लोक डान्स. सुरेली आखी आली. सुरेली गेली आता. चल अजय, काय दाखवू? अरे काय युट्यूब जाऊ दे, तू चल जेवण करायला. चल अजय, अजय भाजे चल. बस ग तू. सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग. कोण म्हणतंय? शेक्सपियर. A few moments later. कापता छोटा नाही का? छोटा. ओके, तर मंडळी मस्त आपण रूमवर आलो आता. म्हणजे रूमवर आलो म्हणजे पार्किंगमध्ये आता चाललोय रूमवरती. आणि आपण घेतले ताक. जरा ॲसिडिटी पण झाली आपल्याला, त्याच्यामुळे मला जरा ताक पिऊ. मस्त सगळ्यांशी दिसून आलो आता. हॉस्पिटल पण होती, लेपवर पण रूममध्ये. सो आजचा ब्लॉग आपण एंड करूयात. एक मिनिट. हां, आजचा ब्लॉग आपण एंड करूयात. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, आता भेटूयात आपण पुढच्या